सॉल्व्ड एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल फर्स्ट. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट cos A plus cos B plus cos C equal to 1 plus 4 sin A upon 2 sin B upon 2 and sin C upon 2. इथे आपण LHS सॉल्व्ह करू आणि इट इज इक्वल टू RHS हे आपण ते प्रूव्ह करू. LHS साईडला सगळ्या टर्म्स ह्या कोसाइन फंक्शन मध्ये आहेत. कॉस 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 आणि ऍडिशन आहे. अँगल वेगळे आहेत, अँगल A B आणि C. तर इथे आपण ट्रायंगलचा विचार करतोय. ट्रायंगलमध्ये 3 अँगल्स असतात, अँगल A, अँगल B आणि अँगल C. तर इथे आपण कोणतेही 2 फंक्शन घेऊन सॉल्व्ह करू शकतो, पण आपण कॉस A आणि कॉस B हे 2 फंक्शन घेऊन इथे आपण फॉर्म्युला वापरायचा आहे कॉस C प्लस कॉस D चा. आणि इथे साइन 2 थीटा डबल अँगल्सचा जे साइन फंक्शन आहे त्याचा फॉर्म्युला कॉसचा कॉस 2 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. कॉस 2 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. देअरफॉर आपल्याला इथे फक्त इथे डबल अँगल आहे, आपल्याला सिंगल पाहिजे. मग आपण फक्त काय करायचं, कॉस थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2. इथे आपण रिप्लेस केलं, 2 थीटाच्या ऐवजी थीटा घेतला आणि थीटाच्या ऐवजी थीटा बाय 2. तर हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे कॉस C साठी. आणि ह्या दोघांची ऍडिशन करण्यासाठी आपल्याला हा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला कॉस C प्लस कॉस D. कॉस C प्लस कॉस D इक्वल टू 2 कॉस C प्लस D अपॉन 2 इंटू कॉस C मायनस D अपॉन 2. आणि इथे C इक्वल टू A घ्यायचंय आणि B इक्वल टू D. C इक्वल टू A अँड D इक्वल टू B असं घ्यायचं आपल्याला. इथे D इक्वल टू B. cos A plus cos B equal to 2 cos A plus B divided by 2 into cos A minus B divided by 2. प्लस आता cos C साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर हियर थीटा इक्वल टू C अपॉन 2. आता इथे आपण A प्लस B इक्वल टू पाय मायनस C ठेवायचे अँड C इक्वल टू. नाउ वी नो दॅट सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री. 180 मीन्स पाय. देअरफॉर A प्लस B इक्वल टू पाय मायनस C. Put here A plus B equal to pi minus C. 2 cos pi minus C divided by 2 into cos A minus B upon 2 plus 1 minus 2 sin square C upon 2. Cos pi minus C upon 2 equal to cos pi upon 2 minus C upon 2. आता हे दोन्ही ॲलड अँगल्स झाले. मग त्या ॲलड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा फॉर n इक्वल टू 1 म्हणजे फॉर ऑड इंटिजर वेन n इज ऑड. मग cos n pi by 2 plus minus theta equal to plus minus sin theta when n is an odd integer म्हणजे विषम संख्या. मग इथे n इक्वल टू 1 आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरला. कॉसचं साइन झालेले कॉस साइन थीटा प्लस मायनस. मग इथे सुद्धा काय होणार आहे, कॉसचं साइन होणार आहे. प्लस मायनस साइन थीटा इज हियर C अपॉन 2. मग आता प्लस घ्यायचे का मायनस साइन घ्यायचे, इट डिपेंड्स अपॉन अँगल इन विच द अँगल लाईज इन विच क्वाड्रंट. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये अँगल आहे त्यावरून आपल्याला त्याची साइन ठरवायची. आता ही कोऑर्डिनेट सिस्टम काढली. कॉस पाय बाय 2 मीन्स व्हॉट, 180 डिवाइडेड बाय 2 मीन्स 90 डिग्री. मीन्स angle lies in first quadrant, and in first quadrant all trigonometric functions are positive because here x-axis is positive. On x-axis all positive number, on y-axis all positive numbers in first quadrant. First quadrant ला दोन्ही पॉझिटिव्ह असतात. and cos means what, cos means by definition x coordinate, and in first quadrant all numbers on x-axis are positive. Therefore take here positive sign, not negative. प्लस साइन C अपॉन 2 मीन्स साइन C अपॉन 2. म्हणजे आपण आता साइन C अपॉन 2 घेऊ. इक्वल टू 2 साइन C अपॉन 2 इंटू कॉस
a minus b upon 2 plus 1 minus 2 sin square c upon 2. आता इथे 2 sin c upon 2 आहे, इथे पण 2 sin square c upon 2 आहे. तर आपण इथे याच्यातून हे कंसाच्या बाहेर कॉमन असं घेऊ शकतो. आधी 1 लिहून घेऊ. 1 प्लस 2 sin c upon 2 इंटू cos a minus b upon 2 minus 2 sin square c upon 2 equal to 1 plus 2 sin c upon 2 in bracket cos a minus b upon 2 minus sin c upon. हे दोन्हीकडे स्क्वेअर असल्यामुळे आपण एक साइन आतमध्ये घेतला आणि एक साइन बाहेर घेतला. आता इथे आरच्या साईडला 1 आहे, तिथे आपलं 1 आलेले आहे. आता फक्त आपल्याला हे परत सॉल्व्ह करायचंय. 2 sin c upon 2 इन ब्रॅकेट cos a minus b upon 2 minus sin c upon 2. हे सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर हे आणायचे. इथे 2 sin c upon 2 आहे, म्हणजे आपल्याला sin a upon 2 sin b upon 2 पाहिजे आणि इंटू 2 पाहिजे. आता इथे हा अँगल सी मध्ये आहे, तर आपण याला काय करायचंय, ए आणि बी च्या ह्याच्यात आपण त्याला घेऊ शकतो. मग सी इक्वल टू ह्या इक्वेशन वरून सी इक्वल टू पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी असा आपण अँगल लिहू शकतो. साइन सी अपॉन 2 मीन्स पाय मायनस ए प्लस बी अपॉन 2. पाय मायनस ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू पाय अपॉन 2 मायनस ए प्लस बी अपॉन 2. ह्याच्यानंतरची स्टेप आपण अशी लिहिणार आहेत. 1 plus 2 sin c upon 2 in bracket cos a minus b upon 2 minus sin pi by 2 minus a plus b upon 2. आता इथे परत हे अलग अँगल्स झालेले आहेत. अलग अँगल्सचा इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे आपण आधी हे सॉल्व्ह करून घेऊ. sin pi by 2 minus a plus b upon 2 इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. sin n pi by 2 plus minus theta equal to here n equal to 1 therefore plus minus cos theta when n is an odd integer विषम संख्या. ऑड म्हणजे विषम संख्या. मग ह्याचा आन्सर काय येणार आहे, साइन कॉस. साइनचं कॉस होणार कॉस प्लस मायनस कॉस थीटा. थीटा इज हियर ए प्लस बी अपॉन 2. प्लस मायनस साइन डिपेंड अपॉन अँगल कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये आहे त्याच्यावरून त्याचे प्लस मायनस साइन ठरणार की तिथे त्या फंक्शन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते बघण्यासाठी आपण आता कोऑर्डिनेट सिस्टम काढलेली आहे. साइन पाय बाय 2 म्हणजे 90. पाय बाय 2 मीन्स 180 अपॉन 2 90. 90 मायनस ए प्लस बी अपॉन 2 मीन्स दिस अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. इट इज लेस दॅन 90 डिग्री. पाय बाय 2 मायनस ए प्लस बी अपॉन 2 and in first quadrant all trigonometric functions are positive. Therefore sin is also here positive. And by definition sin means what? Sin means y coordinate. And in first quadrant on y axis there are all numbers are positive. धन संख्या आहे तिथे y axis वर, म्हणून इथे साइन सुद्धा काय असणार आहे पॉझिटिव्ह. म्हणून आपल्याला इथे कॉस ची जी साइन घ्यायची ती पॉझिटिव्ह घ्यायची. 1 प्लस 2 साइन c अपॉन 2 इन ब्रॅकेट कॉस a मायनस b अपॉन 2 मायनस आता इथे घ्यायचं आपल्याला कॉस a प्लस b अपॉन 2. तर इथे परत कॉस c मायनस कॉस d वापरायचा. 2 साइन c प्लस डी मीन्स a मायनस b प्लस a प्लस b आणि इथे या दोन्हींचे ऍडिशन होणार आहे इंटू 2 c प्लस d अपॉन 2 इक्वल टू a मायनस b अपॉन 2 प्लस a प्लस b अपॉन 2 अपॉन 2. a मायनस b प्लस a प्लस b अपॉन 2 अपॉन 2. मग 2 इंटू 2 इथे 4 होणार आहे. मग 2a अपॉन 4 मीन्स a अपॉन 2. इथे आन्सर काय c प्लस d इक्वल टू a अपॉन 2 येणार आहे. पण आधी आपण ही स्टेप लिहून घेऊ. a मायनस b अपॉन 2 प्लस a प्लस b अपॉन 2 डिवाइडेड बाय 2 इंटू साइन d माइनस c a प्लस b अपॉन 2 माइनस a माइनस b अपॉन 2 अपॉन 2.
आता हे पूर्ण आपण सी प्लस डी हे पूर्ण सॉल्व्ह केल्यावर ए अपॉन 2 येते. मग 2 साइन ए अपॉन 2 इंटू साइन, आता डी मायनस सी करायचे. डी मायनस सी अपॉन 2 इक्वल टू बी अपॉन 2. बी अपॉन 2. Now 2 into 2, 4. Means 1 plus 4 sin C upon 2 into sin A upon 2 into sin B upon 2, and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. इथे आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.